आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ वामनदादा कर्डक यांनी खेडोपाड्यात पोहोचली, असे मत रिपाईचे नेते पंडित टोमके यांनी व्यक्त केले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांची 104वी जयंती परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर साजरी करण्यात आली। 15 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष पंडित टोमके यांच्या संकल्पनेतून हा जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी टोमके भाषण करताना म्हणाले की समाजातील दुःख व्यथा यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ महाकवी वामनदादा कर्डक यांनी खेडोपाड्यात, शहरात, वाडी तांड्यावर पोहोचली, असेही म्हणाले। याप्रमाणे शाहीर संजय जल्हारे व संच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह वामनदादा कर्डक यांचे विचार खेडोपाड्यात पोहोचण्याचे काम करत आहेत। या कार्यक्रमाला संदीपान गालफाडे, जिल्हा सचिव आनंद बेर्जे, अशोक कांबळे, जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ झोडपे, डी वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे शाहीर नामदेव लाडे, शाहीर संजय खिल्लारे, बाबूराव वावळे, गणपत सोनकांबळे, रावसाहेब सोनकांबळे, ऋषिकेश खिल्लारे भराडे, गौतम मुजमुले, भगवान वावळे, कलावंत शाहीर नामदेव लाडे, भीमराव वाघमारे, भगवान वाघमारे, पुष्पाबाई भराडे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्तानं मी या सर्व जिल्ह्यातील सर्व पदोपासक उपासिका व वामनदादाचे अनुयायी यांना तसेच भारतातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, या महाकवी वामनदादा कर्डकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ हयात खेड्यापाड्यात, वाडी तांड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या गीतामधून पोहोचली, असे महान कवी वामनदादा कर्डकची जयंती या ठिकाणी कलावंताच्या वतीनं आमचे लोकशाहीर संजय जल्हारे, बाबूराव वावळे, सोनकांबळे साहेब या सर्व कमिटीच्या वतीनं, रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी साजरी झाली आहे। तर आज या ठिकाणी सर्व कलावंतांच्या वतीनं जे माझा या वामनदादाच्या कर्डकाच्या जयंतीच्या निमित्तानं मी या जयंतीचा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल माझा या ठिकाणी त्यांनी सत्कार केला। गेल्या 2019 मध्ये माझा या परभणी जिल्ह्यामध्ये सर्व समाजाच्या वतीनं वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार देऊन माझा सत्कार करण्यात आला होता आणि त्या निमित्तानं सुद्धा मी या सर्व जनतेला या ठिकाणी देत आहे। बांधवांनो, की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या ठिकाणी आमचे संजय जल्हारे व त्यांची टीम खेड्यापाड्यामध्ये जाऊन वामनदादाच्या प्रमाणे कार्य करीत असल्यामुळं त्या टीमला सुद्धा आम्ही या आजच्या या जयंतीच्या माध्यमातून आणि या स्वातंत्र्य दिनाच्या माध्यमातून त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा वामनदादा कर्डक, धर्मवीर दादासाहेब गायकवाड, दादासाहेब गवई, शिवराज, आमचे दादा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व संस्थापक नेते मंडळी यांना अभिवादन करून मी माझे करतो। आपण माझा सत्कार केला, या ठिकाणी त्याबद्दल सर्वांचे आभार मानून माझी